वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर स्प्रिंग लीग 2025 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत मॅच सकाळपासून आपण पाहतात. या चालू असलेल्या मॅच मध्ये बघा एसटीची चपीर इथं करण्यात आली, परंतु पंचांवरती कोणताही प्रभाव नाही. माऊली ब्रदर्स, माऊली ताकद संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि
हो हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला डाऊन दी ग्राउंड पाठवलं, स्नेहाच्या बॅट मध्ये येतोय दमदार खणखणीत षटकार. 6 धावा. 19 धावा धावपलकावरती आहेत आणि या 19 धावांची जी सुरुवात आहे ती खरोखरच चांगली आहे, ग्रेट आहे. 2 षटकांचा खेळ संपत असताना 19 धावा धावपलकावरती आहेत. यानंतर आता उर्वरित 2 षटकांवरती कशा प्रकारचा खेळ केला जातोय. श्रेयसच्या हातामध्ये चेंडू आहे. हा श्रेयसच आहे. श्रेयस समोर आशू आणि स्नेहा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता जसे जसे साखळी सामने पुढे जातील तसे तसे तुम्हाला क्वालिफाइंग रेस. ओ ये क्या हुआ है, ये क्या हुआ है. फलंदाज बाद. आशूला मैदान सोडावं लागेल, विकेटचं पतन होईल. कॉट आणि कॉट बिहाइंड द विकेट अक्षयने ज्या प्रकारे टिपली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. फलंदाज बाद झालाय. संचित नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ब्रेक थ्रू मिळाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली, श्रेयसने खूप चांगला चेंडू हाताळला. खऱ्या अर्थानं धावपलक मागील षटकाराने पुढे आलं. मला वाटतं 2 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेत. मागील 2 षटकामध्ये जर आपण पाहिले, आता संचितला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मोहामध्ये नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक 1 2 3 किती जण आले, तिघे जण येऊन सुद्धा फायदा झालेला नाहीये. स्नेह शांत लवकर झाला आणि त्यामुळे कदाचित तिथे धाव यापुढची झाली नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतं, परंतु संचयची जर का विकेट घेतली असती, झेल टिपला गेला असता तर कहाणी काहीशी वेगळी. नो बॉल वरती मोठा फटका स्नेहाच्या बॅट मधून येतोय. दमदार बहारदार आणि अफलातून षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला त्या लेंथला फरकत असताना समोरच्या दिशेने मारलेला फटका 6 धावांसाठी जातोय. षटकार आलाय. 3 चेंडूचा खेळ. नो बॉल. पुन्हा एकदा अजून एक षटकार, म्हणजेच एका चेंडू मध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्यात. 9 + 6 7 षटकार. पुन्हा एकदा आणि लगातार चौथा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग होतीये. स्नेहाने आज काहीसा वेगळा या मॅच दरम्यान तर विचार केलाय. लंच मध्ये काय होतं याच्या काय माहित नाहीये. पुन्हा एकदा लगातार लगातार 5वा. बॅक टू बॅक 5 सिक्सेस. आता शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय, काय 6 बॉल 6 स्नेह दाखवेल का. धावपलकाची धावा आहेत 52. 52. अचानक उद्रेक झाला धावांचा आणि ह्या धावांचा होणारा उद्रेक किती 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 धावावरती नेऊन सोडतोय. हो समोरच्या दिशेने नाही साईड नेटला लागून चेंडू थांबलाय. एक धाव येते आणि अशा प्रकारे तिसरं षटक संपतंय. 53 धावा धावपलकावरती.
हो हो, पुन्हा एकदा स्नेहाच्या बॅट मधून अजून एक षटकार. जाता जाता स्नेहा आपली वेगळी छाप सोडतोय. किती सामने माऊली पॅकर्स जिंकलाय हे बघावं लागणार आहे. अक्षय क्रिएशन ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती तो संघ मात्र निराशाजनक आतापर्यंत कामगिरी करताना दिसला. या इनिंगचा जर विचार करायचा झाला, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू साईड नेट लागून अडवला जातोय तोपर्यंत एकाचं रूपांतर दोन मध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांची बघायला मिळाली. आणि येस, अर्धशतक. आणि अर्धशतक या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक स्नेहाच्या नावे. पहिलं भूषणने लगावलं होतं ज्यावेळेला त्याने 100 पार केली त्यांच्या संघाने. त्यानंतर स्नेहा मात्र हो हो, संचितने संकोचित केलं होतं आणि म्हणूनच की काय इथे 1+1 अशा 2 धावा फलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. हो हो, संचितला स्ट्राईक मिळाले आणि कदाचित ती स्ट्राईक उशिराने मिळाले. षटकार आलाय. पुन्हा एकदा अजून एक मोठा प्रहार. हो चेंडू हिट विकेटच्या रूपाने कदाचित संचित बाद झालाय. आज मैदानाबाहेर सुद्धा गेलाय. रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. धापलकरती धावा किती आहेत? 71. दोन बाकी आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळाने शिल्लक. आतापर्यंत अक्षय क्रिएशनच्या अगेन्स्ट मारलेल्या या सर्वाधिक धावा म्हणाव्या लागतील. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव धापलकामध्ये ऍड होईल. स्ट्राईक रोटेट होते. स्नेहाला शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळते. 72 वरती धावफलक घेऊन थांबलंय. बघूयात काय घडतंय या. ओ, शेवटचा चेंडू सुद्धा षटकार. 6 धावा. टार्गेट 79 रन्स टू विन. अक्षय क्रिएशन या संघाला 79 धावांची गरज आहे. वायकिंग वर्सेस रॉयल टायटन्स नेक्स्ट मॅच त्याचा टॉस केला जाणार आहे.
हो हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू 6 धावांसाठी गेलाय. मला वाटतं अक्षय क्रिएशन संघ इथे क्वालिफाय झालाय आणि त्यामुळे त्यांना हार जीत याच्यामध्ये त्यांचा तो नंबर ठरवता येईल. टेबल टॉपर आहेत की अजून काही त्याच्यापेक्षा दुसऱ्या स्थानावरती. स्नेहच्या अगेन्स्ट आकाश. हो, नो बॉल आणि हो, आणि नो बॉल वरती जो अटॅम्प्ट केला होता स्नेहाने तो खरोखरच भारी होता, बघण्यासारखा होता. आणि सध्या त्याचे शोल्डर सुद्धा पूर्णपणे अप आहेत. म्हणजेच काय तर जो कॉन्फिडन्स अर्धशतकाकडून आलाय तो मात्र बघा. जाताना बॅट कशा प्रकारे ठेवली होती, त्यानंतर मैदानात त्यांची एंट्री कशी झाली, किंवा त्यांचा जो बॉलिंग अप्रोच स्वाभाविक आहे हे सर्व होणं. बॉल सुद्धा रिटर्न येतोय बघा, नशीब सुद्धा त्यांच्या बाजूने आहे.
ओ आणि ओ ये क्या हुआ है? दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. स्नेहकडे सगळेजण बघत राहतात आणि स्नेहची ऍक्टिंग सुद्धा त्याच पद्धतीने मैदानात काहीसा ओ नो बॉल आहे. ओ नो नो नो. आता 2 बॉल 2 म्हणजे स्नेहाने जे अर्धशतक केलं आणि त्यानंतर जे काही जी काही हरकत आता मैदानात घडली 79 धावांचा पाठलाग केला जातोय का? हो इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. अरे ये क्या हुआ है? मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय अक्षय क्रिएशन या संघाच्या माध्यमातून.